Hello friends, I welcome you in my video which is the fourth part, a remaining part of our topic on saying please. In the third part, we discussed about the best friend of our writer who was a bus conductor, an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. म्हणजे त्याचा जो उत्तम स्वभाव होता, त्याचं जे बिहेवियर होतं, त्याचे शिष्टाचार होते, ते इतके चांगले होते की त्याच्या वागण्यानं तो त्याच्या पॅसेंजर्सनासुद्धा कम्फर्ट फील करत असायचा. कम्फर्टेबल आरामदायक प्रवासाची अनुभूती त्यांना घेऊ देत असायचा. सो नेक्स्ट पार्टमध्ये आता आपण पाहूया की रायटर यापुढे काय सांगतायत. What struck me particularly was the ease with which he got through his work. रायटर म्हणतोय की मला कुठली गोष्ट जर स्ट्रक झाली असेल, लक्षात आली असेल, तर पर्टिक्युलरली वॉज द ईज विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. तर तो बस कंडक्टर ज्या पद्धतीनं आपलं काम करायचा, ज्या ईजनं, ईज मीन्स इथं इझी चा अर्थ होतो सोपा, त्याच पद्धतीनं ईज म्हणजे सोप्या पद्धतीनं अगदी सहजतेनं तो काम करत असायचा. ते मला आवडत असायचं. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. स्टुडंट्स, तुम्हाला माहीतच आहे की माणसाचे जे बॅड मॅनर्स असतात, जे त्याचं जे चुकीचे वर्तन असतं, त्याचं बिहेवियर असतं, त्याचे चुकीचे शिष्टाचार असतात, ते संक्रामक असतात, इन्फेक्शियस असतात. जसे बॅड मॅनर्स संक्रामक असतात, तसंच माणसामधले चांगले मॅनर्ससुद्धा इन्फेक्शियस असतात, म्हणजे ते सुद्धा माणसाला संक्रमित करत असतात. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. पहा, जेव्हा कोणीतरी आपल्याशी इनसिव्हिलिटीने वागतो, म्हणजे आपल्याशी असभ्यतेने वागतो, तेव्हा अगदी ॲपली, अगदी त्या जसा पुढचा माणूस आपल्याशी वागतोय त्याच पद्धतीनं आपण असभ्यपणे बोलतो. बट इट इज अन युज्युअली अनकाउथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीबल विथ सनी पीपल. पण नक्कीच ती व्यक्ती अनकाउथ असेल. अनकाउथ हिअर इट्स अ न्यू वर्ड, इट मीन्स इम्पोलाइट, अनरिफाईंड, म्हणजे एखादी अशिक्षित व्यक्ती, इलिटरेट पर्सन. सो कोणाला रायटर इथे अशिक्षित म्हणतोय, अनकाउथ म्हणतोय. सो अनकाउथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीबल विथ सनी पीपल. सनी पीपल म्हणजे जे शिक्षित लोक आहेत, जे चांगल्या स्वभावाची माणसं आहेत, अशा चांगल्या स्वभावाच्या माणसांना जे डिसॲग्री करत असतील, त्यांच्याशी जे असहमत असतील, अशांना त्यांच्याशी जर तो अशा चांगल्या लोकांशी जर तो चुकीच्या पद्धतीनं वागत असेल, तर नक्कीच ती व्यक्ती इलिटरेट आहे, अशिक्षित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. या ठिकाणी रायटर दोन गोष्टींची तुलना करतोय, मॅनर्स आणि वेदर्स. म्हणजे माणसाचा शिष्टाचार, माणसाचं वर्तन आणि वेदर, हवामान, या दोन्ही गोष्टींच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, साम्य आहे. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे, सेड किट्स. सो किट्स नावाचे जे एक प्रसिद्ध कवी होऊन गेलेला आहे, की ज्यांनी अनेक नेचर पोएम्स लिहिलेले आहेत. सो ते असं म्हणतात की नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. म्हणजे इतर कोणतीही गोष्टी माझ्या स्पिरिटला, स्पिरिट म्हणजे आत्मा, इतर कोणत्याही गोष्टी माझ्या आत्म्याला तितकंसं क्लिअरअप करत नाहीत, पण एक स्वच्छ सुंदर दिवस, फाईन डे, एक चांगला दिवस मात्र माझा आत्मा सुखावून जातो. त्या फाईन डेमुळं माझं स्पिरिट हे सुखावून जातं. And a cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. त्याचबरोबर इथे रायटर असं म्हणतोय की जे चिअरफुल पर्सन असते, एखादी हसमुख व्यक्ती जी असते, चांगला स्वभाव असणारी व्यक्ती जी असते, ती डिसेंड करते, म्हणजे ती उतरते. डिसेंड करणं, डिसेंड मीन्स उतरणं. सो डिसेंड्स ऑन इव्हन द ग्लूमिएस्ट ऑफ अस with something of the benediction of a fine day.
आशीर्वाद म्हणजे एक चांगला दिवस जसा आपल्यासाठी एक प्रकारे आशीर्वादासारखं काम करतो, ब्लेसिंग असतं आपल्यासाठी, तसंच एखादी चेअरफुल पर्सन, हसमुख व्यक्ती ही एखाद्या अतिशय ग्लुमियस्ट असणाऱ्या, ग्लुमियस्ट म्हणजे अत्यंत दुःखी असणाऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करू शकते. त्याच्या आयुष्यातलं ते दुःख जे आहे ती चेअरफुल पर्सन त्या ठिकाणी कमी करू शकते, डिसेंड करू शकते. सो ती त्याच्या आयुष्यामध्ये एखाद्या फाईन डेप्रमाणे ब्लेसिंग ठरू शकते, बेनेडिक्शन ठरू शकते. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन दी पोलाईट कंडक्टर्स बस. सो तो जो काही त्याचा फ्रेंड होता, कंडक्टर होता बस मला, तो सुद्धा तितकाच पोलाईट होता आणि म्हणून रायटर त्या पोलाईट नम्र असणाऱ्या अशा त्या बस कंडक्टरची कंपॅरिझन फाईन वेदरशी करतोय, चांगल्या ऋतूशी करतोय, चांगल्या हवामानाशी करतोय. अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज अ कॉन्सिलिएटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. सो इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, फाइंड आउट क्वालिटीज ऑफ बस कंडक्टर. सो कोणत्या क्वालिटीज होत्या त्याच्यामध्ये? तो पोलाईट होता. अँड हिज ओन सिव्हिलिटी, ती अतिशय सभ्यपणे वागत असायचा. देन पुढचा एक न्यू वर्ड आलेला आहे, कॉन्सिलिएटरी. इट मीन्स ट्राईंग टू विन फ्रेंडली फिलिंग्स. म्हणजे तो आपल्या पॅसेंजरच्या बरोबर मित्रत्वाने वागत असायचा, त्यांच्याशी मित्रत्वाने ॲड्रेस करायचा, बोलायचा. आणि गुड ह्युमर्ड बिअरिंग, आणि त्याचं जे वागणं होतं ते गुड ह्युमर म्हणजे तो विनोदबुद्धी असलेला, हसमुख स्वभावाचा, लोकांना हसवणारा, या सगळ्या त्याच्या गुणांच्यामुळे सगळे जे पॅसेंजर्स होते ते सुद्धा त्याच्या बरोबर प्रवास करत असताना आनंदित असायचे. सो त्याच्या ह्या गुणांनी त्याने पॅसेंजर्सना इन्फेक्ट केलेलं होतं. त्याच्या सिव्हिलिटीनं, त्याच्या कॉन्सिलिटरीनं, त्याच्या गुड ह्युमरनं त्याने सगळ्या पॅसेंजर्सना संक्रमित केलेलं होतं. सो एनलाइटनिंग देअर स्पिरिट्स ही डिलायटेड हिज ओन टास्क. म्हणजे तो जे काही काम करायचा, ते जे ओन टास्क होतं त्याचं, जे ॲज अ बस कंडक्टर म्हणून काम होतं, ते जे काम होतं त्या कामाच्या थ्रू तो लोकांना आनंद देत असायचा आणि लोकांनासुद्धा त्याच्याबरोबर प्रवास करत असताना तेवढाच आनंद मिळत असायचा. सो एनलाइटनिंग देअर स्पिरिट्स ही डिलायटेड हिज ओन टास्क. म्हणजे त्या लोकांना, जे पॅसेंजर्सचे जे आत्मे होते, स्पिरिट्स मीन्स त्यांना तो आनंद द्यायचा. सो त्यांच्या त्याच्या ह्या आनंद देण्याच्या कृतीमुळं त्याला त्याच्या स्वतःच्या कामामध्ये सुद्धा आनंद मिळत असायचा. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. य गेटी म्हणजे त्याची प्रसन्नता, तो जो काही त्याचं हसमुख व्यक्तिमत्व होतं ते त्याच्यासाठी वेस्टफुल लक्झरी नव्हती, म्हणजे काही वाया जाणारी अशी गोष्ट नव्हती, तर एक उत्तम प्रकारची साऊंड इन्व्हेस्टमेंट होती. त्या कामासाठी त्याने केलेली ती एक चांगली गुंतवणूक होती. म्हणजे पहा, कोणताही व्यापार, कोणताही प्रकारचा उद्योग जर तुम्ही करायचा म्हटला तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणता? तर पैशाच्या रूपातली, मनी रूपातली. सो मनी रूपातली इन्व्हेस्टमेंट तर लागतेच, पण त्याचबरोबर तुमची सिव्हिलिटी, तुमचं बिहेवियर, तुमच्यातला पोलाईटपणा, हे सुद्धा त्या व्यापारासाठी अतिशय महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट असतं. कारण त्या गुणांच्यामुळेच तुम्ही तुमच्या व्यापारामध्ये चांगली वृद्धी करू शकता, तुमचा व्यापार तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तुमच्या समोर येणाऱ्या व्यक्तीशी तुम्ही कसं वागता यावरून तुमच्या समोर येणारी व्यक्ती ही तुम्हाला त्या पद्धतीनं ट्रीटमेंट देत असते आणि त्यामुळे तुमचा उद्योगही चांगला वाढत असतो. त्यामुळे हा जो बस कंडक्टर होता त्याचा स्वभाव ही त्याच्यासाठी, त्याच्या कामासाठीची एक चांगली इन्व्हेस्टमेंट होती. आय हॅव मिस्ड हिम फॉर माय बस रूट ऑफ लेट. सो आता रायटर म्हणतो आहे की त्याचा रूट जो आहे तो बदललेला आहे आणि म्हणून तो म्हणतो आहे की आता बरेच दिवस झाले मी त्याच्या रूटवरती नाही आहे, मी त्याला मिस करतो आहे. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनदर रोड. सो ज्या पद्धतीनं त्यानं आमच्याबरोबर प्रवास करताना सनशाईन प्रसन्नता पसरवली होती, अगदी तशाच प्रकारची प्रसन्नता, तशाच प्रकारचं बिहेवियर तो आता दुसऱ्या रोडवरच्या पॅसेंजर्सबरोबर करत असेल अशी मी आशा करतो.
It cannot be too widely diffused in a rather drab world. हे जे वर्ल्ड आहे ते अतिशय जवळ आलेलं आहे. हे ड्रॅब आहे, म्हणजे बोरिंग वर्ल्ड, डल वर्ल्ड. अशा ह्या डल वर्ल्डमध्ये ती व्यक्ती काही फारशी डिफ्यूज झालेली नसेल, म्हणजे फार काही लांबवर गेलेली नाही आहे. ती इथेच कुठेतरी आजूबाजूला त्या लोकांमध्ये प्रसन्नता पसरवायचं काम करत असेल. सो इथं ड्रॅब वर्ल्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जो ऑलिव्ह ड्रॅप ब्राऊन कलरचे ड्रेस आपले सोल्जर्स परिधान करत असतात, डल रंगाचे असतात. तसंच ड्रॅब वर्ल्ड म्हणजे डल बोरिंग वर्ल्ड असा त्याचा मिनिंग होतो. सो ह्या ड्रॅब वर्ल्डमध्ये इथेच कुठेतरी तो आसपास लोकांमध्ये प्रसन्नता पसरवायचं काम करतो आहे. अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग पॅन्डरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. त्याचबरोबर इथं रायटर असं म्हणतो आहे की मला कुठल्याही प्रकारे ॲपॉलॉजी करायची नाही आहे, माफी मागायची नाही आहे. कशासाठी? फॉर रायटिंग अ पॅन्डरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. एका अनोळखी बस कंडक्टरच्या बाबतीमध्ये मी जे काही हे लिखाण करतो आहे, या ठिकाणी एक न्यू वर्ड आलेला आहे panegyric. It means a speech or a piece of writing to praise someone highly. म्हणजे कोणाची प्रशंसा करण्यासाठी जे काही स्पीच लिहिलं जातं किंवा काहीतरी लेखन केलं जातं त्याला panegyric असं म्हणतात. सो तो म्हणतोय की मी जे काही त्याबद्दल इथं लिहितोय त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारे माफी मागायची इच्छा नाही आहे. If Wordsworth could gather lessons of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, तो त्या बस कंडक्टरच्या बाबतीमध्ये जे काही चांगल्या प्रकारचं लेखन करतो आहे त्या बाबतीत तो ॲपॉलॉजी मागत नाही आहे, माफी तो म्हणतो की मला माफी मागायची गरज नाही आहे. सो असं का म्हणतो आहे त्याच्यासाठी तो एक उदाहरण देतो आहे. त्याची कंपॅरिझन तो एका महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर करतो आहे, त्या उदाहरणाच्या बरोबर करतो आहे. कोणतं उदाहरण आहे ते तर विल्यम वर्ड्सवर्थ नावाचे एक ग्रेट पोएट होऊन गेलेले आहेत. सो ते नेचर पोएट म्हणून अशी अतिशय प्रसिद्ध होते. त्यांच्या व्हेरियस पोएम्स आहेत. त्याच्यातली एक पोएम जसं नाव या ठिकाणी आलेलं आहे. सो इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर. सो लीच गॅदरर नावाची जी एक पोएम होती आपल्या विल्यम वर्ड्सवर्थ त्यांनी लिहिलेली, त्याच्यामध्ये तो जो गरीब बिचारा लीच गॅदरर होता, मूर म्हणजे आफ्रिकेमध्ये जे की मूर जमातीची माणसं आहे, तसं तो एक लोनली गरीब बिचारा लीच गॅदरर होता. हिअर लीच म्हणजे जळू गोळा करणारा असा तो गरीब बिचारा व्यक्ती होता. त्याच्यावरती तो त्याचा उदरनिर्वाह चालत होता. सो रायटर या ठिकाणी म्हणतो आहे की त्या गरीब बिचारा लीच गॅदररकडनं जर एक फेमस पोएट जर चांगल्या प्रकारचे शहाणपणाचे विजडम म्हणजे शहाणपणाचे धडे जर तो घेऊ शकत असेल तर मी का नाही एका बस कंडक्टरकडनं चांगल्या वागणुकीचे शहाणपणाचे धडे घेऊ शकत. सो हे एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी विल्यम वर्ड्सवर्थच्या एका पोएमचा संदर्भ आपल्याला दिलेला आहे लीच गॅदररचा. सो त्या पोएममध्ये जसं वर्ड्सवर्थ compares this relationship between the leech gatherer and his leech searching to determine and perseverant poet. म्हणजे त्या लीच गॅदररचं काम होतं लीच गोळा करणं. सो तो जो काही त्यावेळेचं ॲटमॉस्फिअर होतं, जे काही वेदर होतं ते तेवढं फेवरेबल पण नव्हतं, पण तरीसुद्धा हा जो गरीब बिचारा वृद्ध लीच गॅदरर होता तो अगदी न थकता न गिवअप करता तो लीचचा सर्च करत होता, त्यांचा शोध घेत होता. आणि त्याच्याकडूनच ह्या रायटरनं आपल्या वर्ड्सवर्थनं डिटर्मिनेशन, पर्सिव्हरन्स या गुणांची त्याला माहिती मिळाली किंवा हे गुण तो त्याच्याकडनं घेऊ शकलेला आहे. सो ही डिडंट गिव्ह अप होप अँड वेंट अहेड टू सर्च फॉर लीचेस. सो म्हणून तो म्हणतो आहे की त्या गरीब बिचारा फार्मरकडनं त्या लीच गॅदररकडनं जर वर्ड्सवर्थसारखा कवी शहाणपणाचे धडे घेऊ शकत असेल तर मी का नाही. I see no reason why lazy people should not take lessons in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. म्हणजे जर काही व्यक्ती या गुड टेम्पर्ड असतील, त्यांच्याकडे काइंड फिलिंग असतील तर ते मॉडेस्ट वागणारे असतात, चांगल्या प्रकारे त्या वागणारे असतात. सो अशा लोकांच्याकडनं मग ती व्यक्ती आपल्यापेक्षा इन्फेरियर का असेना, ती आपल्यापेक्षा छोटी का असेना, त्यांच्याकडनं
आपल्याला लेसन घ्यायला, त्यांच्याकडनं आपल्याला काही शिकायला कुठेही कमीपणा वाटता कामा नये. हेच आपल्याला ह्या उदाहरणाच्या थ्रू रायटरने एक्सप्लेन केलेलं आहे. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. सो जसं स्टुडंट्स तुम्हाला माहिती आहे की ज्या काही वॉर आपल्या ह्या जगामध्ये घडलेल्या आहे, जी काही मोठमोठी महायुद्ध घडली, त्याच्यामुळे केवढा मोठा इफेक्ट संपूर्ण जगावरती झाला होता. जसं आता कोरोना हे पॅन्डेमिकमुळं संपूर्ण जग ह्या गोष्टीचा परिणाम इफेक्ट त्याच्यावरती होतो आहे, संपूर्ण जगावरती हे एक मोठं संकट ओढवलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे जे काही पूर्वीच्या वॉर घडलेले होते त्यांनी चिलिंग इफेक्ट आपल्या ह्या जगावरती केलेला होता. सो वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपलं डे टू डे लाईफ आहे त्यात जे काही आपण बिहेवियर दाखवतो, जे काही आपण सभ्यता दाखवतो, त्याच्यामुळे आसपासचं वातावरण हे चांगलं होणार की नाही हे ठरत असतं. त्यामुळे जर आपल्याला आजूबाजूचं वातावरण डे टू डे लाईफमध्ये आपले रिलेशन जर आपल्याला चांगले टिकावे असं वाटत असेल तर आपण चांगले सिव्हिलिटी ठेवली पाहिजे, सभ्यपणे वागलं पाहिजे, आपलं बिहेवियर आपण चांगलं ठेवलं पाहिजे. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. त्यामुळे ज्या काही सभ्यता आपल्या ह्या महायुद्धासारख्या संकटांच्यामुळे आपण हरवून बसलेला आहोत, त्या सभ्यता ते शिष्टाचार हे परत घेण्याची वेळ आलेली आहे, त्या परत मिळवण्याची वेळ आलेली आहे. तरच आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तींच्याबरोबर काइंडली आणि टॉलरेबल अशा प्रकारे वागू शकतो. हे जीवन त्याच्यासाठी टॉलरेबल होणार आहे आणि सुंदर बनणार आहे. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. हे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण फक्त कायद्याच्या थ्रू मिळवू शकणार नाही. म्हणजे कायदा करून या गोष्टी आपल्याला सगळ्या परत मिळवता येणार नाही आहेत. सो त्यासाठी आणखीन पुढे रायटर असं एक्सप्रेशन देतो आहे, The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society. आत्ताच्या आपल्या ह्या सोसायटीमध्ये जे एक महत्त्वाची व्यक्ती आहे तो म्हणजे पोलिसमन. सो हा पोलिसमन म्हणजे एक अतिशय महत्त्वाचा सिम्बॉल आहे, एक प्रतीक आहे. आणि कायदा लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी. सो आपल्या समाजासाठी पोलीस हा जितका महत्त्वाचं सिम्बॉल आहे, प्रतीक आहे, तसंच कायदासुद्धा महत्त्वाची इन्स्टिट्यूशन आहे, संस्था आहे समाजासाठी. या दोन गोष्टी आहेत म्हणूनच आपला हा समाज सुरळीतपणे चालू आहे. जसं आत्ताच्या ह्या कंडिशनमध्ये कोरोनाच्या ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये पोलिसमन ज्या प्रकारची भूमिका इथं निभावत आहेत त्यांच्या कार्यामुळेच आज प्रत्येकजण आपण सर्वजण आपल्या घरामध्ये सेफ आहोत, अगदी चांगल्या प्रकारचं लाईफ आपण जगतो आहोत. सो ह्या दोन्ही गोष्टी समाजासाठी महत्त्वाच्या आहेत. सो दॅट इज स्टील समवॉट लोअर दॅन द एंजल्स. पण तरीसुद्धा आजही समाजामध्ये या लोकांना देवदूतापेक्षा, एंजल मीन्स हिअर देवदूत, सो देवदूता इतकी जी काही प्रतिष्ठा मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही आहे. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. म्हणजे हे जे पोलिसमन आहेत ते आपल्यासाठी देवदूतापेक्षा सुद्धा फार मोठे आहेत, कारण ते त्या ठिकाणी आहेत म्हणून आज आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत. त्याच्यामुळे जो काही ते कायदा करतात, जे काही स्ट्रिक्टनेस ते आपल्यासाठी दाखवतात तो आपल्या चांगल्यासाठी आहे. बट जो काही कायदा ते आपल्याला सांगताय त्या कायद्याच्या नुसार आपण वागायचं असतं. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. पण जो काही मटेरियल अटॅक आपल्यावरती होतो, जे काही म्हणजे जो काही हल्ला आपल्यावरती होतो त्याच्यापासून कायदा फक्त आपलं संरक्षण करू शकतो. शारीरिक इजा जी आपल्याला होते त्या बाबतीत फक्त कायदा आपलं संरक्षण करू शकतो. नॉट will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. पण ज्या पद्धतीनं लिफ्टमनने आपली रिव्हेंज घेतलेली आहे त्या व्यक्तीवरती. सो या ठिकाणी एक न्यू वर्ड आलेला आहे, मॉरल अफ्रंट.
म्हणजे या ठिकाणी जो काही मॉरल म्हणजे एथिक्स, गुडनेस, बिहेवियर आणि अपफ्रंट म्हणजे विरोध, जो काही त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून विरोध दाखवलेला आहे, फिजिकल व्हायलन्स त्यांनी केलेला आहे केवळ आपली सभ्यता जपण्यासाठी, आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी त्याच्याकडनं ते फिजिकल व्हायलन्स घडलेलं आहे. सो आय सजेस्ट टू हिम, सो रायटर त्याला असं सजेस्ट करतो आहे की दॅट ही वुड हॅव हॅड अ मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज. तो म्हणतो की त्याने जी पद्धत वापरली ती पद्धत, ती असभ्यतेचं असं जो काही शिष्टाचार त्यांनी त्या ठिकाणी दाखवायला हवा होता, नम्रता दाखवायला हवी होती, ती न दाखवता जर त्याने आणखीन चांगल्या प्रकारे सटल आणि इफेक्टिव्ह पद्धतीनं रिव्हेंज घेतला असता, सटल मीन्स सूक्ष्म आणि अगदी प्रभावी पद्धतीनं जर तो रिव्हेंज घेऊ शकला असता तर नक्कीच त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो लिफ्टमन त्या पॅसेंजरपेक्षा मोठा ठरला असता. इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमन हू कुड नॉट से प्लीज विथ इलॅबरेट पोलाइटनेस. सो जो पॅसेंजर होता तो तितक्या पोलाइटली, नम्रपणे त्याला प्लीज न म्हटल्यामुळं त्याला राग आला आणि त्यानं रागाच्या भरात त्या माणसाला लिफ्ट बाहेर फेकून दिलं. सो त्याच्याऐवजी तर सूक्ष्म आणि प्रभावी पद्धतीनं त्यांना रिव्हेंज नम्रतेनं, शिष्टाचारानं घेतला असता तर नक्कीच त्याला नक्कीच हा लिफ्टमन त्या पॅसेंजरपेक्षा मोठा ठरला असता. He would have had the victory not only over the boor but over himself, and that is the victory that counts. आणि म्हणून इथं रायटर म्हणतोय की जर तो त्या पॅसेंजरशी जरी त्यांनी त्याला चांगल्या पद्धतीने वागवलं नाही, त्याला प्रतिष्ठा त्याच्या पदाला मान दिला नाही, तरीसुद्धा जर तो त्याच्याशी नम्रतेनं वागला असता तर नक्कीच विजय त्याचा होता. नॉट ओन्ली ओवर द बूर, केवळ त्या बूर मीन्स इयर रूड इनसेन्सिटिव्ह पर्सन, त्या इम्पोलाइट पॅसेंजरच्या बाबतीमध्ये नक्कीच त्याच्यावरती त्यांनी विजय मिळवला असता. त्याच्यावरती तर मिळवला असताच, पण स्वतःवरती सुद्धा त्याला विजय मिळवता आला असता. अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. आणि हीच गोष्ट महत्त्वाची आहे. इतरांच्यावरती तर आपण विजय मिळवू शकतोच, पण जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या वरती विजय मिळवतो, विक्ट्री ओवर वन सेल्फ, ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते माणसाच्या आयुष्यामध्ये, ती त्या ठिकाणी काउंट होते. हेच रायटरला आपल्याला ह्याच्यातनं दाखवायचं आहे. सो द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. म्हणजे नम्र व्यक्ती ही कदाचित मटेरियल ॲडव्हान्टेज लूज करेल, तिला तितकासा भौतिक फायदा त्याला मिळणार नाही, बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्ट्री. पण मटेरियल ॲडव्हान्टेजपेक्षा सुद्धा माणसासाठी महत्त्वाचं काय असेल तर त्याची आध्यात्मिक जी काही विक्ट्री आहे, त्याचं जे आध्यात्मिक यश आहे, आत्मिक यश आहे, ते त्यासाठी महत्त्वाचं असतं. I command to the liftman a story of Chesterfield. In these time, the London streets were without the pavements of today, and the man who took the wall had the driest footing. सो त्यासाठी हे याचं एक्सप्रेशन देण्यासाठी माणसाच्या आयुष्यामध्ये स्पिरिच्युअल विक्ट्री का महत्त्वाची, त्याचं आत्मिक यश का महत्त्वाचं असतं हे एक्सप्लेन करण्यासाठी रायटर एक एक्झाम्पल देतो, एक रेफरन्स देतो आहे. सो चेस्टरफिल्ड नावाचं, चेस्टरफिल्ड हा एक लॉर्ड चेस्टरफिल्ड, त्याचा पिरियड आहे 1694 to 1773. इंग्लिश स्टॅटमन, ऑथर अँड पॅट्रॉन ऑफ लेटर्स, महत्त्वाची व्यक्ती होती ती. सो त्याच्याबद्दलचं उदाहरण तो सांगतोय. त्याच्या स्टोरीची कंपॅरिझन तो लिफ्टमनशी करतो आहे. आय कमांड टू द लिफ्टमन अ स्टोरी ऑफ चेस्टरफिल्ड, की तो म्हणतो की त्याच्या काळामध्ये, तो लंडनमध्ये होता जेव्हा, त्याच्या काळामध्ये लंडन स्ट्रीट्सवरती कुठल्याही प्रकारचे पेव्हमेंट्स नव्हते, म्हणजे फुटपाथ नव्हते. जसे आजकाल आपल्याला फुटपाथ पाहायला मिळतात तसे फुटपाथ त्यावेळेला नव्हते. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फुटिंग. सो जी व्यक्ती वॉल चांगली वरच्या बाजूने चालायची त्याचे फूट ड्राय राहत असायचे. सो आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल, सेड अ मॅन हू मेट चेस्टरफिल्ड वन डे इन द स्ट्रीट. असंच एकदा रस्त्यामध्ये त्याला एक व्यक्ती भेटलेला आहे. चेस्टरफिल्डचा त्या व्यक्तीशी सामना झाला आणि ती व्यक्ती त्याला म्हणाली की मी बदमाश व्यक्तीला कधीही रस्ता देत नाही. सो त्याच्यावरती आपले हे चेस्टरफिल्ड त्याला कुठल्या पद्धतीनं बोललेले आहेत ते पाहूया. आय ऑलवेज डू, से चेस्टरफिल्ड, स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. सो रस्त्यावरतीच झुकून, बो मीन्स झुकणे, सो झुकलेले आहेत ते. आणि चेस्टरफिल्ड त्या व्यक्तीला म्हणाले आय ऑलवेज डू, म्हणजे मी मात्र बदमाश व्यक्तीला नेहमी रस्ता देतो. म्हणजे या ठिकाणी चेस्टरफिल्ड
तो जो व्यक्ती होता त्याच्या पुढे तो असभ्यपणे त्यांच्याशी वागला, पण चेस्टरफिल्ड मात्र त्या व्यक्तीशी तितक्याच नम्रतेने वागले, पोलाइटली वागलेले आहे. सो I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. त्यामुळे नक्कीच तो जो लिफ्टमननी रिव्हेंज घेतलेला आहे तो जर शिष्टाचार, चांगल्या प्रकारच्या नम्रता दाखवून जर त्याने घेतला असता तर नक्कीच त्या पॅसेंजरला ती गोष्ट लक्षात आली असती की आपली या ठिकाणी चूक झालेली, आपण त्या लिफ्टमनला योग्य पद्धतीनं ट्रीटमेंट द्यायला हवी होती. सो या ठिकाणी जो लिफ्टमनने रिव्हेंज घेतला तो त्याचा मार्ग चुकीचा होता. सो योग्य मार्गाने जर त्याने तो बदला घेतला असता, पोलाइटली घेतला असता तर नक्कीच त्या ठिकाणी त्याला त्याचं आत्मिक समाधान, त्याची स्पिरिच्युअल व्हिक्टरी त्या ठिकाणी त्याला मिळाली असती. सो अशा प्रकारचा आपला हातचा टॉपिक, ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी रायटर काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी त्या सांगतो आहे, महत्त्वाच्या क्वालिटीज आपल्याला ह्या एसेच्या थ्रू त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हिअर द एसे टेल्स अस अबाउट द इम्पॉर्टंट क्वालिटीज लाईक courtesy, civility, morality, responsibility and control. त्यामुळे स्टुडंट्स हे सगळे गुण माणसाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे, तुम्ही मोरॅलिटीला महत्त्व दिलं पाहिजे, तुम्ही सिव्हिलिटीला, सभ्यता, शिष्टाचार, कर्टसी, स्वतःवरती कंट्रोल असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलाइटनेस असणं, तुम्ही हंबल असणं, नम्र असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हेच आपल्याला आजचा हा टॉपिक या ठिकाणी सांगून गेलेला आहे. सो अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर त्यांनी आपल्या आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा